यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या जवळा गावातील शेतकरी गौतम गेडे यांच्यावर आर्णीच्या तहसीलदारांनी खोटा 353 चा गुन्हा दाखल केला। वास्तविक पाहता त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाल्याचा प्रवाह उलटा गेल्याने शेती पिकांचं नुकसान झालं आणि तो शेतकरी सातत्याने मागणी करत होता, त्या नाल्याचा प्रवाह बदला, माझ्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, माझ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे। परंतु आर्णीच्या तहसीलदारांनी काही कारवाई केली नाही, संबंधित यंत्रणा ढिम्म राहिली आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याने हताश होऊन आर्णीच्या तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला। उलट पक्षी तहसीलदाराने त्या शेतकऱ्यावर 353 चा गुन्हा दाखल केला। वास्तविक पाहता त्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणली, म्हणून त्या आर्णीच्या तहसीलदारावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। हा मस्तवालपणा अधिकाऱ्यांमध्ये येतो कुठून? ही मस्ती अधिकाऱ्यांमध्ये येते कुठून? इंग्रजांच्या प्रवृत्तीने जर का हे अधिकारी अशा पद्धतीने वागणार असतील आणि 353 चा चुकीचा वापर जर का सामान्य शेतकऱ्यांवर करणार असतील तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। ताबडतोब त्या शेतकऱ्यावरचा गुन्हा मागे घ्या आणि आर्णीच्या तहसीलदारावर तातडीने कारवाई करा, अन्यथा मोठ्या ताकदीने शेतकऱ्यांना घेऊन आम्ही यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तहसील समोर आंदोलन करणार आहोत।